आज मी उरका उद्धव पटवर्धन. आज आपण आपल्या किचनमध्ये मेथीची भाजी करणार आहोत. एक वेगळ्या प्रकारानं तुम्हाला मी मेथीची भाजी करून दाखवणार आहे. तर त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. ही प्रथम आपण मेथी घेतली आहे, धुवून स्वच्छ चिरून धुवून अशी सगळी घेतलेली आहे व्यवस्थित. त्यानंतर ही त्यामध्ये मी मूगडाळ घालणार आहे. मूगडाळ 4 तास भिजवून घेतलेली आहे, एकदम छान अशी मऊ झालेली आहे. त्यानंतर लसूण, ओली मिरची, मोहरी, हळद, हिंग, जिरं आणि तेल, मीठ एवढं याचं साहित्य आहे. आता आपण प्रथम काय करणार आहोत, आता आपण तेल तापत ठेवले, 2 चमचे तेल तापत ठेवलं आहे. त्यानंतर ही लसूण ही मीठ ठेचून घेणार आहे. ठेचली की लसणीचा वास भाजीला चांगला लागतो, म्हणून लसूण ठेचून घेणार आहे. आता थंडीच्या दिवसातून मेथीची भाजी वेगवेगळ्या प्रकारानं करून खावी. नाही, मेथी थोडक्यात पोटात जास्त हवी, कमरेला वगैरे मेथी चांगली असते. त्याच्यामुळे आपण वेगवेगळे प्रकार मेथीचे आपण बघूया. तर ही मी लसूण चांगली ठेचून घेतली. मोहरी तडतडली. आता आपण जिरं पण घातलं आहे थोडं. आपण लसूण घालणार आहोत. पहिल्यांदा लसूण घालायची आणि त्यानंतर आपण त्यावर ओली मिरची घालणार आहोत. फोडणी आपली छान तयार होऊन दे. फोडणी चांगली झाल्याशिवाय बघा लसणीचा रंग आपला बदलायला लागलेला आहे. तर त्यावर मी हळद घालणार आहे. किंचित हिंग घालणार आहे. हिंग पोटाला चांगला असतो. कुठचीही भाजी पचनाच्या दृष्टीने हिंग चांगला असतो, म्हणून आपण त्याच्यात हिंग घालायचं आहे. भाजी आपण फोडणी चांगली ढवळून घ्यायची. मस्त फोडणी झालेली आहे आपली, वास सुंदर येतोय. आता त्यावर आपण ही मेथीची भाजी चिरलेली घालणार आहोत. ती दिसली भरपूर तरी होणार आहे थोडी. ही मी डाळही टाकणार आहे. डाळ आणि मेथी एकदम टाकली तरी काही हरकत नाही, पण डाळ आपली चांगली भिजलेली आहे. ढवळून घेणार चांगली. डाळ आपली काही शिजायचा प्रश्न नाही आहे, कारण चांगली भिजवलेली आहे. त्याच्यामुळे मेथी बरोबर तेवढी ती बरोबर शिजेल. फोडणी आधी टाकली तरी चालते, नंतर टाकलात तरीही चालेल. वा सुंदर किती झाली बघा, एवढीशी वास सुंदर सुटलाय. पण थोडंसं पाणी ठेवून झाकण ठेवणार, म्हणजे भाजी तळात लागत नाही. आता अशी इथं ठेवणार. नंतर फक्त त्यामध्ये आता मीठ घालायचं शिल्लक आहे आणि चांगली वाफवून घ्यायची. बघूया. ही बघा भाजी आपली छान शिजली आहे. एका वाफेवरच अक्षरशः ती भाजी शिजते. या भाज्या अगदी शिजवायच्याही नसतात. तर आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. मीठ मी हातानं घालणार आहे, म्हणजे मला अंदाज समजतो. मीठ शेवटी घालायचं असतं, कारण भाजी नाहीतर मग अगोदर घातलं तर मीठ जास्त होऊ शकतं, म्हणून मीठ नेहमी शेवटी घालायचं. झालं आपलं हे. पुन्हा मी एक वाफ काढणार. आपली भाजी तयार. तर परत झाकण ठेवणार आहे, परत एक वाफ काढणार. भाजी आपली तयार आहे खाण्याला. अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. ही बघा
सुंदर शिजली आहे, छान अशी भाजी आपली तयार आहे. त्याच्यावर आपण खोबरं घालणार आहोत, ओलं खोबरं. या भाजीला खोबरं व्यवस्थित घालायचं, भाजी सुंदर लागते. अशी आपली भाजी तयार आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढूया. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. भाकरी बरोबर, पोळी बरोबर खायला तयार. अशी ही आपली छान मेथीची खमंग भाजी आणि वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. सध्या बाजारात मेथी भरपूर येते, हा सीझनही चांगला आहे. थंडीच्या सीझनमध्ये मेथीची भाजी खावी, तर अशी ही भाजी नक्की तुम्ही बहुगुणी भाजी नक्की करून बघा. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.